नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं ही गोष्ट सांगते. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं म्हणजे लोकांनी काही जरी सांगितलं तरी ऐकायचं, ऐकायचं नाही असं नाही. ऐकायचं पण आपण तेच करायचं जे आपल्याला योग्य वाटतं, आपल्या मनाला योग्य वाटतं तेच करायचं. तर फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी लोकांकडे गाड्या नव्हत्या. आपल्याकडे आता जशा कार, टू व्हीलर्स वगैरे काय काय आहेत, बाईक, त्याच्यानंतर तुमची सुझुकी मारुती वगैरे असं काय काय असतात ना त्या गाड्या. तसं त्यावेळेला लोकांकडे गाड्या नव्हत्या. लोकांकडनं कुठे बाहेर जायचं झालं तर त्यांचा घोडा, गाढव किंवा बैलगाडी ह्याच्यावरूनच प्रवास करायला लागायचा. तर एका माणसाकडे त्याचं गाढव होतं आणि त्यावेळेला आठवड्याचा बाजार असायचा. रोज काय बाजार भरत नसायचा आणि मग त्याच्यात सगळं काय काय सामान मिळायचं. मग ते लोकं शहरात जाऊन आठवड्याचं ते सगळं बाजार घेऊन यायचे. तसा तो माणूस आणि त्याचा मुलगा ते आपलं गाढव घेऊन जातात. त्यांच्याकडे गाढव होतं. गाढव ही पण एक प्रॉपर्टी आहे हां. तुमच्या गाड्या जशा महाग असतात ना, तसे ह्या प्राण्यांचे पण फार किमती असतात. तर प्राणी पण फार महाग असतात. गाय, घोडा, बैल, गाढव यांच्या किमती फार असतात. कधीतरी बैल बाजारात वगैरे जाऊन बघा त्या किमती काय आहेत त्या. भयंकर किमती असतात. त्यांच्याकडे गाढव होतं म्हणून हसण्यात काही अर्थ नाही आणि त्या गाढवांना खायला प्यायला पण भरपूर द्यावं लागतं. तर तसं त्यांच्याकडे ते गाढव होतं. हे बाजारात जातात. काय त्यांना खरेदी करायची असते ते खरेदी करतात. त्या गाढवावर ठेवतात आणि घरी परत येत असतात. ते घरी परत येताना काय होतं, ते वडील त्याला म्हणतात, की "तू ह्या गाढवावर बस, मी जातो. थोड्या वेळाने मी बसीन." असं त्यांचं बोलणं होतं. तो मुलगा म्हणतो, "बरं." आणि तो मुलगा त्या गाढवावर बसतो. काही सामान ठेवलेलं असतं आणि तो मुलगा बसतो त्याच्यावर आणि येत असतो. तर येत असताना काय होतं, काही लोकं बघतात, "अरे, याचे वडील चाललेत आणि हा मुलगा बसलाय." ते सगळेजण हसतात त्याला, "काय तू चांगला तरणा-ताठा मुलगा आणि तू गाढवावर बसलास आणि वडील चालत चाललेत. म्हाताऱ्या बापाला बसवायचं तर तू बसलास." असं म्हटल्यानंतर त्याला पण वाटतं, "अरे, हे लोकं बरोबर बोलतायत. आपलं चुकलं. आपण नको होतं बसायला. आपण वडिलांना बसवायला हवं होतं." मग हा गाढवावरनं उतरतो आणि वडिलांना सांगतो, "तुम्ही बसा." वडील बसतात आणि चाललेत आपले ते गाढवावरून चालतायत, चालतायत. तर जातात तर काय होतं, पुढे अजून काही माणसं भेटतात. मग ती माणसं त्या बापाला हसतात, त्याच्या वडिलांना. "काय हा बाप आपल्या मुलाला चालत ठेवलंय आणि स्वतःच बसलाय गाढवावर." असं म्हटल्यानंतर त्या वडिलांना पण होतं, "हो रे, खरंच मुलगा आपला चालला बिचारा आणि आपण आपले गाढवाबरोबर बसलोय आरामात." तर ते विचार करतात, मुलाला सांगतात, "ये तू पण बस." आणि मुलाला पण त्या गाढवावर बसवतात. तो मुलगा आणि बाप दोघंही गाढवावर बसतात आणि चालायला लागतात. ते गाढव चालतंय, चालतंय, चालतंय. तर काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा काही माणसं भेटतात. तर ती माणसं म्हणतात, "काय माणसं आहेत. दोघं-दोघं जण त्या गाढवावर बसलेत. हां, अरे त्या गाढवाला काही जीव आहे की नाही? ते मुक्क जनावर आहे म्हणून किती पण ओझं लादायचं आणि कोणी पण बसायचं आणि किती पण बसायचं. कसे दुष्ट आहात तुम्ही?" त्यांना वाटतं बरोबर बोलतायत ही माणसं. त्या लोकांचं ते ऐकतात, की "अरे हो, आपण दोघे-दोघे जण बसलो गाढवावर. आता काय करणार?" "हो, आता गाढव तर दमलं, मग काय करणार?" त्यांना एक युक्ती सुचते. त्यांच्याकडे काठी असते. पूर्वी लोकं बाहेर जाताना काठी घेऊन जायचे. असं काही नाही, की म्हातारी माणसंच न्यायची. हं. काठी ही स्वसंरक्षणासाठी असायची. पूर्वी धनगर म्हणजे शेळ्या, मेंढ्या पाळणारी जी लोकं होते त्यांना धनगर म्हणायचे. त्यांच्या काठीला तर घुंगरू असायचे. म्हणजे जाताना ती काठी अशी ठेवली, की त्याचा खुळूक, खुळूक, खुळूक असा आवाज यायचा. म्हणजे काय आजूबाजूला कुठे साप-बीप असं जे सरपटणारे प्राणी असतात, ते त्या आवाजाने आधीच लांब पळतात. त्यांच्या जवळ येत नाही. आणि रस्त्यात आता सुद्धा बघा बाहेर आपण जर गेलो तर ते रस्त्यावरचे कुत्रे, भटके कुत्रे केवढे माणसांवर हल्ला करतात. मग अशा वेळेला स्वसंरक्षणासाठी काही नको का? बाळांनो, स्वसंरक्षणासाठी तर काहीतरी ठेवायला पाहिजे जवळ. गरज आहे ती काळाची. तर तसे त्यावेळेला पूर्वी सगळेच लोकं न्यायचे काठ्या. तर तशी ती काठी त्यांच्याकडे होती. चांगली मजबूत लांब अशी काठी होती. मग त्यांनी काय केलं माहिती आहे? काठी होती शिवाय दोरी पण होती एक. तर त्यांनी त्या काठीला ते गाढव उलटं बांधलं. का? तर ते गाढव आता दमलं ना. लोकं बोलले, "गाढव दमलं, गाढव दमलं." तर ते गाढव
उलटं बांधलं. त्या गाढवाचे 2 पाय काठीच्या ह्या बाजूला, 2 पाय ह्या बाजूला आणि असे चांगले घट्ट बांधले आणि पुढे मुलांनी धरला तो बांबू, ती काठी, पाठीमागे वडिलांनी धरले आणि चालले आपले. आता तुम्ही कधी असं कुठचा कुत्रा-बित्रा उलटं लटकलेलं बघितलंय का? नाही. ते प्राणी 4 पायावरच चालतात. त्यांना असं उलटं केल्यानंतर काहीतरी होतं. तसं त्या गाढवाला काहीतरी झालं. हे काय मी असा उलटा झालो. ते गाढव धडपड करायला लागलं. "अरे सोडा, सोडा मला सोडा" असं त्याला झालं. आणि हे ते गाढव धडपड करताय म्हणून हे दोघे जण आणखीन पळत सुटले. पळतायत, पळतायत. तर लोकं तेही बघून हसायला लागले. काय ही माणसं, असं कोणी गाढव कधी खांद्यावर घेतलं होतं का? आता ह्यांना कळत नाही आपण काय करायचं? आधी मुलगा बसला म्हणून लोकं हसले. मग बाप बसला म्हणून लोकं हसले. दोघंही बसले म्हणून लोकं हसले. आता गाढवाला असं घेतलं तरी लोकं हसतात. त्यांना काही कळेच ना आता काय करायचं? तर ते पळत सुटतात. पळता, पळता काय होतं, मध्ये एक नदी असते आणि नदीवर पूल असतो. त्या पुलावरून त्यांना त्या बाजूला जायचं असतं. ते म्हणतात, "चला आपण भराभरा चालूया म्हणजे हा पूल सगळा पार होईल." असं म्हणून ते बापले! भराभर, भराभर चालायला लागतं. तसं त्या गाढवाला पण आणखीन काहीतरी होतं. ते गाढव जोरात हां करत असं धडपडायला लागतं आणि त्या धडपडतात आणि ह्यांच्या पळापळीत शेवटी ते गाढव नदीच्या पुलावरून बिचारं खाली पडतं आणि नदीच्या पाण्याला खूप फोर्स असतो, प्रवाह असतो आणि ते गाढव त्याच्यातून वाहून जातं. आणि मग त्या दोघांना खूप वाईट वाटतं. "अरेरेरे! आपण काय केलं हे?" प्राण्यांचा सुद्धा आपला लळा लागतो की नाही? तुमच्याकडे जर कुत्रा, मांजर काय तुम्ही पाळलं असेल तर बघा, किती लोकांना त्याचा लळा लागतो. फार अगदी त्यांचा जीव लागतो आणि ते प्राणीसुद्धा आपल्या मालकावर प्रेम करतात. तर तसं ह्याचं त्या गाढवावर प्रेम होतं. मग ह्यांना हे खूप वाईट वाटतं की आपलं गाढव वाहून गेलं. नुकसान तर झालंच, पण शिवाय त्या गाढव पण जीवाला मुकलं ना. त्याच्यामुळे असं कोणी काय सांगेल, कोणी काय सांगेल, तर सगळ्या दुनियेकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही बोललात तर उद्धटपणे बोलता असं वाटतं. ऐकायचं, लोकांचं ऐकायचं, पण करायचं तेच जे आपल्याला पाहिजे ते. ह्याला म्हणतात ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. म्हणजे ते वडील आणि मुलगा एक-एक करून बसत होते थोड्या-थोड्या वेळाने. तेच बरोबर होतं. त्यांचंच बरोबर होतं. उद्या जर काय आपलं नुकसान झालं तर आपल्यामुळे झालं. पण आता हे काय, आता ते लोकांना तरी काय सांगायला जाणार? तुमच्यामुळे झालं? कोण होतं तिथे ऐकायला? कोणी नसतं. त्याच्यामुळे कधी पण आपला डिसिजन, आपला निर्णय आपण घ्यायचा. त्याला म्हणतात ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. बाळांनो, गोष्ट कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.